नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे जे दिसतंय हे बॉम्बे हायकोर्टाचं आपलं जजमेंट आहे. याच्यामध्ये 2023चे जे इंटरव्ह्यू पेंडिंग होते त्याच्याबद्दलचा अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. आपल्या WhatsApp ग्रुपवर मी हे पाठवलेलं होतं. तुमच्यापैकी अजून कुणी जे व्हिडिओ बघत आहेत, तुम्ही जर आपल्या WhatsApp ग्रुपवर नसाल अपडेटसाठी, तर तुम्ही ह्या नंबरला WhatsApp ग्रुप असा मेसेज करा. ऑफिसचा माणूस तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपवर ॲड करून घेईल. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आपल्याला नवीन जागा आल्या तर आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. त्या जागेमध्ये फॉर्म भरायच्या काही अडचणी असतील तर त्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जी कोणती लॉच्या एक्झामिनेशनची महत्त्वाची कुठली माहिती आहे, ती तुम्हाला या WhatsApp ग्रुपद्वारे आणि आपल्या YouTube चॅनलद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तुम्ही जर YouTube चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. कारण ह्या YouTube चॅनलवर आपण सगळी महत्त्वाची माहिती शेअर करत असतो. बाकी आपले बाकीचे इकडे-तिकडे वात्रट फिरणारे जे व्हिडिओ असतात, ते आपलं प्रोफेसर व्हायलॉग म्हणून एक वेगळं YouTube चॅनल आपण बनवलेलं आहे. ठीक आहे. तिकडे तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. पण हे चॅनल जे आहे ते आपलं महत्त्वाचं चॅनल आहे. याच्यामध्ये येणारा प्रत्येक व्हिडिओ कुठल्यातरी आपल्या लॉच्या एक्झामबद्दलचा असतो. त्यामुळे हे सबस्क्राईब पण करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर महत्त्वाचा आता हा हा जो जजमेंट आहे, ह्याच्यामध्ये कोर्टाने नेमकं काय सांगितलंय? तर याच्यामध्ये मल्टिपल रिट पिटिशन्स कोर्टाने क्लब केल्या होत्या. पहिली ही 5288/2025 ची रिट पिटिशन आहे. त्याच्यानंतर दुसरी 9360/2025, त्याच्यानंतर 5288/2025, त्याच्यानंतर 58/2026, 9200/2025, 8486/2025 आणि 61/2026 अशा सगळ्याच्या सगळ्या रिट पिटिशन कोर्टाने एकाच ठिकाणी इथे क्लब केल्या होत्या. याच्यामध्ये आता नेमकं निर्णय काय आलेला आहे, तो जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये ड्युअल बेंचचं जजमेंट आहे. चंद्रशेखर चीफ जस्टिस जे आपले आहेत, ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. श्री चंद्रशेखर चीफ जस्टिस आणि सोबतच जस्टिस गौतम ए अखंडा हे सुद्धा त्याच्यामध्ये आपले जस्टिस आहेत. ह्या 2 जजेस लोकांनी हा निर्णय महत्त्वाचा दिलेला आहे. मुळात विषय काय होता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता ज्या लोकांना काहीच माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी थोडक्यात जर सांगायचं म्हणजे, जे 43 कॅन्डिडेट आहेत, ते जे-एम-एफ-सी सिव्हिल म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास रिक्रुटमेंट प्रोसेस 2022 याच्यामध्ये हे लोकं जे-एम-एफ-सी झाले होते. आता ते लोकं सगळे साहजिकच आहे, सगळे हुशार आहेत. ते 2023 ची पण त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा पास झाले आणि इंटरव्ह्यूसाठी त्यांना 2023 मध्ये सुद्धा बोलवलेलं होतं. जे 43 लोकं ऑलरेडी 2022 मध्ये जे-एम-एफ-सी झालेत, त्यांनाच तुम्ही 23 मध्ये इंटरव्ह्यूमध्ये न बोलवता, तुम्ही नवीन 43 लोकांना संधी द्या, अशा प्रकारे पिटिशनरचं म्हणणं होतं. तर आता ह्याच्यामध्ये ऑफिशियल प्रोसिजर काय आहे? ऑफिशियल प्रोसिजर खरं तर एम-पी-एस-सीद्वारे जर करायचं म्हणलं तर अशी आहे, एम-पी-एस-सी ह्या लोकांना ऑप्टिंग आउटचा ऑप्शन देत असते, की तुम्ही या 2023च्या रिक्रुटमेंट प्रोसेसमधनं बाहेर पडण्यासाठी हे लोकं त्यांच्या वेबसाईटवर जाणार एम-पी-एस-सीच्या आणि तिथून ते सिलेक्ट करणार, की मला ही रिक्रुटमेंट प्रोसेस नका आहे आणि हे लोकं सगळे बाहेर जाणार. ही योग्य पद्धत आहे. पण आता कोर्टाद्वारे हे सगळं केलं गेल्यामुळे कोर्टाने सांगितलं, की आम्ही प्रोव्हिजनली या सगळ्या नवीन लोकांना आम्ही अलाऊ करत आहे. कोर्टाने सांगितलं एम-पी-एस-सीला, की तुम्ही प्रोव्हिजनली नवीन एक लिस्ट तुम्ही बनवा, ज्याच्यामध्ये तुम्ही नवीन 43 लोकांना संधी द्या. ज्याच्यामध्ये आता हे म्हणजे समजा 119ला मेरिट क्लोज झालं मेन्सचं, तर 118-17 वाले जे काही लोकं येतील त्याच्यामध्ये हे सगळे 43 लोकांना तुम्ही नवीन संधी द्या आणि हे देताना कोर्टाने सांगितलं, आता मी जसं तुम्हाला सांगितलं, की खरी पद्धत ही नसल्यामुळे कोर्टाने ते सांगितलं, की ऑल न्यूली ॲडेड कॅन्डिडेट फ्रॉम रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 शॅल बी प्रोव्हिजनली परमिटेड टू पार्टिसिपेट इन द इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास आणि फायनल डिसिजन जो आहे, फायनल डिसिजन शॅल रेस्ट विथ द हायकोर्ट. तर कोर्टाने ते सांगून टाकलेलं आहे, की फायनल डिसिजन जो आहे तो आमच्याकडेच असेल. आम्ही पुन्हा तो त्याच्यामध्ये डिसाईड करू. आता ह्याच्यातल्या म्हणजे 52-78 किंवा बाकीच्या सगळ्या ज्या पिटिशन्स आहेत, ह्या सगळ्या कोर्टाने एकदाच डिस्पोज करून टाकल्या आणि 5486 आणि 61 वाले जे लास्टवाल्या ज्या 2 पिटिशन होत्या, ह्या कोर्टाने फक्त 28 जानेवारी 2026 साठी पुढे ठेवलेल्या आहेत. थोडक्यात काय आता नवीन 43 लोकांना जे इंटरव्ह्यूसाठी 2023ला क्वालिफाईड नव्हते, तर मार्कानुसार 43 लोकांना संधी मिळेल 2023चा इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि सोबतच त्यांचा जो रिझल्ट आहे, तो प्रोव्हिजनली पेंडिंग असं कोर्टाने सांगितलेलं आहे. का? का तर इथे तुम्हाला पुढे सांगितलंय, ऑन द अंडरस्टँडिंग अँड विथ द रायडर दॅट इफ एनी selected candidate in recruitment process 2022 has not tendered joining, the number shall decrease accordingly. जर समजा 2022 मध्ये ह्याच्यामध्ये जर कुणी अजून जॉईन केलं नाही, तर त्याला 2023 ची संधी उपलब्ध असायला पाहिजे.
तिकडे जर कोणी जॉइन केलं नाही तर इकडची संधी उपलब्ध असावी, म्हणून त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे, की नवीन जे लोकं आम्ही घेतोय, हे सगळे लोकं तुमचे किती जरी मार्क असतील, म्हणजे इथे कोर्टाने सांगितलं, "यू शॅल नॉट क्लेम एनी इक्विटी ऑन द व्हॉट्सएव्हर ग्राउंड्स इवन इफ यू सिक्युअर हायेस्ट क्युम्युलेटिव्ह मार्क्स." तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये फार जास्त जरी मार्क पडले, तरीसुद्धा तुम्हाला 2023 मध्ये घ्यायचं का नाही घ्यायचं, हे कशावर डिपेंड असेल, 2022ला जर कोणी तिकडे जॉइन केलं नाही तर. म्हणून मी तुम्हाला म्हटलो, की प्रोव्हिजनली जरी शब्द असला, तरीसुद्धा तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही चांगल्या पद्धतीने आता बऱ्याच लोकांचं मनामध्ये कसं होतं, इंटरव्ह्यूची तयारी करायची म्हणजे आता आपल्याला प्रोव्हिजनलीच इंटरव्ह्यूला बोलवतायत. मग आपल्याला घेतील का नाही की म्हणजे शेवटी आपल्याला फायनली घेतील का नाही की असं मनामध्ये धाकधूक ठेवून इंटरव्ह्यूची तयारी करू नका. चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळेजण इंटरव्ह्यूची तयारी करा. हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. ह्या प्रोव्हिजनली जरी दिलं असलं तरी याचा असा काही मोठा अर्थ नाही आहे. याच्यामुळे फार असं कोणी काही डिस्क्वालिफाय वगैरे त्याच्यामध्ये होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तयारी करायची असेल, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्सेस आहेत. कराड कोचिंग क्लासेसमध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशन विथ प्रोफेसर कराड म्हणून कोर्स आहे. आपल्या आत्तापर्यंत जे-एम-एफ-सी झालेले, डिस्ट्रिक्ट जज झालेले, ए-पी-पी झालेले, ह्या सगळ्या लोकांचे मॉक इंटरव्ह्यूसुद्धा आपल्याकडे रेकॉर्ड असतात. ठीक आहे, जवळपास 1000 एक इंटरव्ह्यू आपण रेकॉर्ड केलेले तुम्हाला बघायला मिळतात. सोबतच तुमचे मॉक इंटरव्ह्यूसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेत असतो. आपल्या क्लासेसचं मॉक इंटरव्ह्यूचं जे शेड्यूल आहे ते मी तुम्हाला एखाद्या दिवसामध्ये देईल. म्हणजे आज संध्याकाळी किंवा उद्या वगैरे मी तुम्हाला ते शेड्यूल देईल. आपण ऑनलाईन इंटरव्ह्यूसुद्धा घेणार आहेत आणि सोबतच आपण ऑफलाईन आपल्या पुणेच्या ऑफिसला सुद्धा आपण इंटरव्ह्यू घेणार आहेत. तिथे ते सुद्धा अपडेट तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्ही नवीन जर जे-एम-एफ-सी परीक्षेची तयारी करत असाल, तर आपली नवीन जे-एम-एफ-सी प्रिलिम 7th बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही त्या बॅचबद्दल सुद्धा इन्क्वायरी करू शकता. मला या नंबरवर फोन करून विचारलं तरी चालेल किंवा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा कराड कोचिंग क्लासेस. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या नवीन बॅचेसबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल किंवा ऑलरेडी बॅचेस तुम्ही केलेल्या असतील तर आपली कराड लॉ क्लासेसच्या टेस्ट सीरीज पण अवेलेबल आहेत. दर रविवारी आपण आपल्या बॅचमध्ये आणि टेस्ट सीरीजमध्ये आपण टेस्ट घेत असतो. तिथे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची जे-एम-एफ-सी परीक्षेची तयारी करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल, हा माझा नंबर आहे. तुम्ही याच्यावर फोन करू शकता. आपण त्याच्यामध्ये तुमचं काही डाऊट असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये क्लिअर करूया. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.